इस्रायल आणि अमेरिकेनं इराणवर हल्ला केला. इराणचे प्रमुख असणाऱ्या अयातोल्ला अली खोमेनी यांची हत्या केली. त्याशिवाय इतर अनेक महत्त्वाच्या नेत्यांची हत्या केली. त्यानंतर अमेरिकेनं इराणच्या आजूबाजूला असणाऱ्या मुस्लिम राष्ट्रांचे एअर बेस वापरली. यामध्ये सौदी अरेबिया, ओमान, बहरीन, कतार, कुवेत या सगळ्या राष्ट्रांचे एअर बेसेस वापरले आणि इराणवर हल्ले केले. इराणनं परतीनं हल्ले करताना, प्रतिहल्ला करताना या सगळ्या राष्ट्रांच्या वरती हल्ले केले. पण तरी देखील आजपर्यंत या युद्धाला 6 दिवस झाले, पण आजही कुठल्याही मुस्लिम राष्ट्रानं इराणला या युद्धामध्ये सपोर्ट केलेला नाही. जगभरामध्ये 57 मुस्लिम राष्ट्र आहेत. या जगाच्या एकूण लोकसंख्येपैकी 25% लोकसंख्या ही मुस्लिम लोकसंख्या आहे. म्हणजे जवळजवळ 200 कोटी लोक या जगात मुस्लिम आहेत. याशिवाय जगभरामध्ये 23% GDP मुस्लिम राष्ट्रांच्या हातात आहे. पण तरी देखील जगातलं कुठलंही राष्ट्र एका इस्लामी राष्ट्राला वाचवण्यासाठी पुढे येत नाही आहे. मग याच्या मागचं कारण काय आहे? हे फक्त इराणच्या बाबतीत होतंय की हे दुसऱ्या कुठल्याही मुस्लिम राष्ट्राच्या बाबतीत होऊ शकतं? मग मुस्लिम राष्ट्र ज्या उम्मा बद्दल नेहमी बोलत असतात, या कन्सेप्टचं काय? उम्मा ही फक्त सांगायची गोष्ट आहे की प्रत्यक्षात कधी आजपर्यंत आलेली होती? हे सगळं बघूया आजच्या या व्हिडिओमध्ये. मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा. आता यासाठी पहिलं कारण ज्यासाठी इराणची मदत कुणी करायला येत नाही ते म्हणजे शिया आणि सुन्नी असा वाद. जगभरामध्ये 57 मुस्लिम राष्ट्र असली तरी त्यामध्ये फक्त 3 ते 4 राष्ट्र आहेत जी शिया राष्ट्र आहेत. बाकीचे 53 देश हे सुन्नी मुस्लिम राष्ट्र आहेत. म्हणजे तिथली बहुसंख्य लोकसंख्या ही सुन्नी आहे. त्यामुळे काय होतं, या सुन्नी आणि शिया यांच्यामधला जो वाद आहे त्यामुळे ही राष्ट्र त्यांना मदत करायला येत नाहीत. त्यामध्ये दुसरी एक गोष्ट अशी आहे की शियामध्ये कुठलाही जो धर्मप्रमुख आहे, हा धर्मप्रमुख हा सय्यदांच्या वंशातला म्हणजे स्वतः मोहम्मद पैगंबरांच्या वंशातला असला पाहिजे अशी एक कन्सेप्ट आहे आणि अशी एक मान्यता आहे. त्यामुळे तुम्ही जर बघितलं अयातुल्ला खोमेनी आणि कोणताही खोमेनी हे जे प्रमुख आहेत शियांचे, त्यांच्या डोक्यावरती काळी टोपी असते. काळ्या टोपीचा अर्थ होतो जे लोक काळी टोपी घालतात ते असतात सय्यद. सय्यद म्हणजे कोण? तर मोहम्मद पैगंबराची मुलगी होती फातिमा, फातिमाचा नवरा अली आणि त्यांची जी मुलं होती त्यांचे वंशज म्हणजे हे सगळे सय्यद. आता हे सय्यद हे शिया वंशीयांच्या मध्ये धर्मप्रमुख असतात आणि त्यांना मान दिला जातो. त्याशिवाय जर सुन्नीमध्ये आणि इतर मुस्लिमांच्या पंथांच्या मध्ये बघितलं तर पांढरी टोपी घालणारे जे मुस्लिम असतात ते मुस्लिम स्कॉलर असतात. त्या धर्ममतांमधले ते प्रमुख असतात, मौलवी असतात, पण तरी देखील ते पांढऱ्या टोप्या घालतात. आता शिया आणि सुन्नीमध्ये यामध्ये देखील वाद याच्यासाठी आहे की त्यांचं मत असं आहे की इस्लाममध्ये कोणत्याही प्रकारचं हेरिडिटरी म्हणजे वंश परंपरागत अधिकाराला किंमत नाही. इस्लाममध्ये सर्व प्रकारची एकात्मता आहे, सर्व लोक सारखे आहेत. मग एकाच वंशातले असलेले फक्त पैगंबरांच्या वंशातले असले म्हणून त्यांना वेगळी मान्यता किंवा वेगळं महत्व का द्यायचं असा देखील वाद आहे. त्यामुळं हा शिया आणि सुन्नी यांच्यामधला वाद इराणला बाकी राष्ट्रांच्या पासून वेगळं पाडतो. आणि याच रागामुळे जगभरातल्या या सगळ्या सुन्नी मुस्लिम राष्ट्रांना एक वेळ इस्रायल परवडला पण शिया देश असलेला इराण नको असं वाटतं. म्हणून हे सगळे इराणचा देखील द्वेष करतात आणि इराणला वेगळं काढायचा प्रयत्न करतात. म्हणून इराणवर हल्ला झाला म्हणून कुणालाही काही फरक पडत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे या सगळ्या मुस्लिम राष्ट्रांचे फायनान्शियल इंटरेस्ट सगळे अमेरिकेमध्ये आणि युरोपमध्ये गुंतलेले आहेत. इथं इस्लामिक राष्ट्रांच्या मध्ये जी श्रीमंत मुस्लिम राष्ट्र आहेत ज्यामध्ये सौदी अरेबिया, ओमान, कतार, कुवेत आणि UAE यांची नावं घेता येतील. ह्या सगळ्या मुस्लिम राष्ट्रांमध्ये आणि याशिवाय देखील इतर काही मुस्लिम राष्ट्रांच्या मध्ये एक संकल्पना अशी आहे की या राष्ट्रांमध्ये जवळजवळ मागच्या 100 वर्षांपासून मोठ्या प्रमाणावर अमेरिकेने इन्व्हेस्टमेंट केलेले आहेत. इथं मग ऑइल एक्स्ट्रॅक्शन कंपन्या असतील किंवा ऑइल रिफायनरीज असतील त्यामध्ये अमेरिकेची हेवी इन्व्हेस्टमेंट आहे. त्यामुळे या राष्ट्रांचा आणि अमेरिकेचा एक चांगला बॉन्ड तयार झालेला आहे, एक चांगलं नातं तयार झालेलं आहे आणि अमेरिकेनं नेहमीच या राष्ट्रांच्यावर कुठल्या ना कुठल्या प्रकारे कंट्रोल करायचा प्रयत्न केला. अशाच प्रकारचा कंट्रोल इराणवर देखील अमेरिकेचा होता 1979च्या पूर्वी. पण त्यानंतर इस्लामिक रिव्हॉल्युशन इराणमध्ये झाली आणि त्यानंतर मग तिथं इस्लामिक रिजिम स्थापन झाले आणि अमेरिकेचा कंट्रोल संपला. त्यामुळे ही जी बाकीची राष्ट्र आहेत त्या राष्ट्रांना असंच वाटतं की आपण अमेरिकेबरोबर आणि युरोप बरोबर चांगले संबंध ठेवून राहिलो तर आपण पैशाकडून गडगंज राहू, श्रीमंत राहू, आपल्या देशात पैसा वाहत आपोआप येईल आणि त्यामुळे आपला फायदा होईल. त्यामुळे पैशाचं जर गणित बघितलं तर या सगळ्या राष्ट्रांना इस्रायल परवडतो कारण इस्रायलमध्ये भरपूर ज्यू लोक आहेत. या ज्यू लोकांची जगभरात भरपूर ठिकाणी बँकांमध्ये वगैरे त्यांचं चांगलं स्थान आहे, भरपूर बँकांच्यावर त्यांचं म्हणजे वर्चस्व आहे. त्यामुळे या राष्ट्रांना असं वाटतं की इस्रायल बरोबर गेलं तर आपला काहीतरी फायदा होईल, त्यापेक्षा फक्त एकमेकांच्या बरोबरच राहिलो तर आपण त्याच जागी खितपत पडू अशी देखील त्यांना भीती वाटते. म्हणून बऱ्याच राष्ट्रांनी जसं की बहरीन, UAE, मोरोक्को, सुदान यांनी अब्राहम अकॉर्ड वरती म्हणजे इस्रायल बरोबर सगळे संबंध व्यवस्थितपणे प्रस्थापित करण्यावर देखील सह्या केलेल्या आहेत.
आता पुढचा एक प्रॉब्लेम आहे तो इराण स्पेसिफिक आहे. म्हणजे तो इराणमुळेच प्रॉब्लेम तयार होतोय असं जगातल्या सगळ्या राष्ट्रांना वाटतं. आता सगळ्यात पहिल्यांदा एक लक्षात घ्या की जी 4 मुस्लिम राष्ट्र आहेत ज्यांच्यामध्ये शिया मेजॉरिटी आहे ती म्हणजे इराण, इराक, अझरबैजान आणि बहरीन ही 4 राष्ट्र आहेत. पण अर्थात या 4 राष्ट्रांच्या पैकी इराण अडचणीत आहे म्हणून उरलेल्या 3 राष्ट्रांनी देखील अजूनपर्यंत पाठिंबा दिलेला नाही हेही लक्षात घ्या. मग यामध्ये एक गोष्ट समजून घ्या की इराण हे काही एखादं गरीब राष्ट्र नाही आहे. इराण हे चांगलं ठीकठाक श्रीमंत असलेला देश आहे. त्यामुळं इराणकडे भरपूर पैसा आहे, त्यांच्याकडे तेल असल्यामुळे भरपूर पैसा आहे. अर्थात तो अगोदरपर्यंत होता. आता मागच्या काही वर्षात सँक्शन्स वगैरे लागल्यामुळे त्यांचं कंबरड मोडले. पण तरी देखील इराणची बाकीच्या मुस्लिम राष्ट्रांना भीती यासाठी वाटते की इराण आपला शिया पंथ आपल्या देशामध्ये पसरवायचा प्रयत्न करेल. याशिवाय त्यांच्या देशात प्रत्येक देशामध्ये थोड्याफार प्रमाणात शिया लोक आहेतच, भलेही सुन्नी मेजॉरिटी असली तरी. आता इराणचा प्रयत्न असा असतो की त्या देशामध्ये सुन्नी मेजॉरिटी असली तरी तिथले राज्यकर्ते शिया व्हावेत. जसं की सिरियामध्ये बशर अल असद यांचं राज्य होतं आणि ते शिया होते, तिथली मेजॉरिटी होती सुन्नी. पण अशाच प्रकारे सगळीकडे करता येईल काय असा प्रयत्न जनरली इराण करत असतो आणि त्यामुळे इराण या सगळ्या देशांच्या मध्ये घुसायचा प्रयत्न करतो. म्हणून सद्दाम हुसेनला देखील या शिया लोकांची म्हणजे इराणची भीती वाटायची. आता या इराणची आणखी एक खासियत म्हणजे प्रत्येक देशामध्ये जिथं जिथं शिया मायनॉरिटी आहे त्या प्रत्येक देशात त्यांनी थोड्याफार प्रमाणात दहशतवाद पसरवायचं आणि तिथल्या काही बंडखोरांना सैन्याची मदत, शस्त्रास्त्राची मदत करायची अशा प्रकारचे प्रयत्न चालू ठेवलेत. म्हणून त्यांनी लेबनॉनमध्ये हेजबोल्लाला मदत करून ठेवलेली आहे, येमेनमध्ये हुती बंडखोरांना मदत करून ठेवलेली आहे आणि पॅलेस्टाईनमध्ये हमासच्या लोकांना मदत करतात. या सगळ्यामुळे थोडक्यात इराण काय करतोय, तो टेरर एक्सपोर्ट करायचं काम करतोय आणि त्यांच्या या टेरर एक्सपोर्टमुळे जगभरातले बाकीचे मुस्लिम राष्ट्र आहेत ते आपल्याला इराणपासून वेगळं ठेवायचा प्रयत्न करतात. अन्यथा इराणचा मित्र असण्याचा फटका आपल्यालाही बसेल अशी त्यांना भीती वाटते. दुसरी एक गोष्ट इराणमध्येच केली जाते जी बाकीच्या मुस्लिम राष्ट्रात करत नाही, ती म्हणजे इस्रायल आणि अमेरिका या दोघांचा द्वेष करायला इराणमध्ये लहानपणापासून शिकवलं जातं. तिथं अमेरिका मुर्दाबाद आणि इस्रायल मुर्दाबाद हे लहानपणीच मुलांना शिकवतात. त्या लहान मुलांना माहितीच नसतं की इस्रायल नावाचा कुणी माणूस आहे की इस्रायल हा कुणी देश आहे. त्यांना काहीही माहिती नसताना देखील ती मुलं इस्रायलचा द्वेष करायला लागतात. म्हणून देखील इराण हा बाकीच्या राष्ट्रांच्या पेक्षा थोडासा वेगळा ठरतो. आता हे झाले सगळी कारणं की इराणला हे सगळे देश का मदत करत नाहीत. आता इथं हे देखील लक्षात घ्यायला पाहिजे, मुस्लिम उम्माची जी कन्सेप्ट आहे ज्यामध्ये या सगळ्या मुस्लिम राष्ट्रांना असं वाटतं की आपण पहिल्यांदा मुस्लिम आहोत आणि नंतर मग आपण पाकिस्तानी आहोत, नंतर आपण इराणी, अफगाणी काहीतरी आहोत. पण तसं ऍक्च्युली नाही आहे. भलेही ते तोंडानं काहीही म्हणत असले तरी प्रत्यक्षामध्ये राष्ट्रीयत्व हे धर्माच्याही अगोदर येतं हे प्रत्येक वेळेला सिद्ध झालेलं आहे. तसं जर नसतं तर फक्त इस्लामच्या नावाखाली आज बांगलादेश पाकिस्तानचा भाग असता, पण तसं झालेलं नाही. आज देखील पाकिस्तानमध्ये बघा, तुम्ही लोकांचे इंटरव्ह्यू घेतल्यानंतर त्यांना विचारलं जेव्हा जातं आप पहले मुस्लिम है या पहले पाकिस्तानी है, तर तिथले लोक म्हणतात की हम पहले इस्लामी है मतलब मुस्लिम है आणि त्यानंतर आम्ही पाकिस्तानी आहे. ही गोष्ट बाकीच्या देशांमध्ये होत नाही. त्यामुळे ही एक उम्माची जी कन्सेप्ट आहे, उम्मा म्हणजे मुस्लिम भ्रातृभावाच्या नावाखाली जगभरातले सगळ्या मुस्लिमांची जी एकी होणं आहे, ही एकी ही फक्त एक कागदावरची कन्सेप्ट आहे. प्रत्यक्षामध्ये असं कधीही होत नाही. त्यामुळं फक्त इराणची आज परिस्थिती वाईट आहे म्हणून इराणला हे मदत करत नाहीत असं नाही आहे. इराणच्या अगोदर त्याच ठिकाणी इराक होता, इराकच्या अगोदर तिथं लिबिया होता, त्यानंतर तिथं सिरिया होता. फक्त राष्ट्र बदलतात पण त्या राष्ट्रांना मदत करणारं दुसरं कुठलंही मुस्लिम राष्ट्र तिथे येत नाही. हा आत्तापर्यंतचा मागच्या किमान 100 वर्षातला इतिहास आहे आणि इराणच्या बाबतीत देखील तेच होतंय. मला वाटतं की तुम्हाला समजलं असेल की इराणच्या मदतीला दुसरी मुस्लिम राष्ट्र काय येत नसतील. या मुद्द्यावरती तुमचे काही प्रश्न असतील तर ते कमेंट्समध्ये जरूर विचारा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.